रोहित आईच्या गावात रोहित पडला असता आता. वाचला 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 रोहित वाचला का. बस पाहिले ते का आटोकडे गेला पाहिजे त्याला. नमस्कार मंडळी, आज पुण्याच्या तळ्यात परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आम्ही चालू आहे सर्वजण. मी आहे, हा निखिल आहे, मला ओळखतात, आणि हा आर्यन आहे. आणि हे बघा कसे आमच्या मागं पळतात. आम्ही चालू आहे पोहायला. आमच्या दुपारची स्पीड पोहायचा कार्यक्रम नियोजन केला. सगळे मित्र वगैरे आहेत, पाचशे मंडळी, भाऊ वगैरे सगळे जायचं आहे का विहिरीत. पाणी तर कुठं पण आठवतं. तुम्ही परिसर बघू शकता, सगळं सुकलं आहे. पण एका विहिरीत पाणी आहे. त्या विहिरीत आपल्याला पोहायला जायचं. कावेळ बिवेळ सगळं आपलं साहित्य सोबत घेऊन कमाल करायची आहे. या साईडला बघा कसं आमच्याकडे वातावरण. अजून कुठं मुलं आहे पण. मग काय आर्यन तुमच्या कोरेगाव सारखं इकडे पाणी नाही, पण आहे आम्हाला विहीर पोहायला. पाणी स्वच्छ आहे. त्यावेळी पाणी एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवतो विहीर एकदम भारी पाणी, स्वच्छ एकदम स्वच्छ. हे बघा आमचा हा ओढा आहे, पण ओढ्याला सध्या पाणी नाही आहे. ओढ्यालाच पावसाळ्यात बघायला भेटेल. इकडे पाणी भरपूर असतं पावसाळ्यात. आता आम्ही बघा कुठनं गाडी काढली. एकदम खतरो के खिलाडी ड्रायव्हर आहे सगळे. पोरं आधीच जमा झालेत पाण्यामध्ये खेळायला, पोहायला. खेळतो पण आम्ही पकडापकडी पाण्यात खेळतो. आणि या साईडला साहिल आहे, त्याला पण तुम्ही ओळखत. भाऊ आहे माझा लहान, हा त्याला तुम्ही ओळखत असाल पहिल्या व्हिडिओमध्ये. कोण कोण आहे? अरे फोन केला किती पोरं? किती जण किती जण पांगरे आपल्या इकडचे. चला मग चला चला. इथं विहीर दिसत असेल तुम्हाला, ती विहीर आहे त्या साईडला. आता पोहतात वाटतं दोघं तिघं जण आहेत. किती सुकले बघा. महाराण कसं आहे बघा आमच्याकडे. मावड्या हे आमचे शिकारीचे कुत्रे आहेत. रेसिंगचे कुत्रे, रेसिंगचे. कुठं चाललंय? पाणी बघायला चाललंय. भाऊला पावता येत नाही, कॅनी घेऊन आणलाय त्याला. आता बुडवणार आहे 2 तारीख. कोण कोण आहे? हा समोर आपल्या 2-3 मित्र आहेत आपले. पोहायला आज मजा येणार आहे. 10-15 जण आहोत आम्ही पोहायला आज. फुल एन्जॉय येणार आहे. आजूबाजूचा परिसर बघा. कोण कोण आहे पोहायला? चलो चलो. गँग गँग हात करा एकदा. चला. नाही कोण आपल्याला नाही दिसला. नाही इष्टीच्या माग होता. कोण रे? रोहित कुठं होता? हा होता बरोबर. विहीर, ह्या विहिरीत पोवायचं आता. मस्त एकदम स्वच्छ पाणी आहे. भाऊ बावड्या उतरलाय खाली. आता तिकडनं आर्यन उडी मारायच्या तयारीत आहे.
विषय असा झालाय की खालची पाण्यातली मोटर चालू आहे, त्यामुळे कोण वरती पाण्यात जात नाहीये पोहायला. टाक टाक ए प्रेम, टाक टाक उडी टाक. टाक टाक टाक. मग तुला काय होते का बघायचंय सर्वांना. आर्यन उडी मारतोय आता. टाकला. हाय 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 हाय. आवड्या टाक उडी तू. दोन मेंबर गेल्यात खाली. आता निखिल बाकी आहे, इकडे वेदांत बाकी आहे. कुत्रा बघा ना कसा करतोय, शिकारीचा कुत्रा आहे तो. टाक 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 होऊन जाऊन दे एकदा टाक. रोहित आईच्या गावात रोहित पडला असता आता. वाचला 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 रोहित, वाचला का. टाक उडी चल. टाक ना उडी. निखिल आता उडी टाकतोय. निखिल उडी टाकली मस्त. पाणी विहिरीच्या बाहेर आलं, पाणी विहिरीच्या बाहेर आलं रे. काय करणार. टाक. तर त्याने टाकली व्हिडिओ. हे बघा आपले स्वप्नील गोसावी कशी भीतायत. उडी मारणार आहे हा. कसा मारतोय आपण पाहू शकता. आतून तर खूप फाटलेली आहे. बघतोय कसं पाणी ह्याची खूप फाटली. ह्याला मारायची नाही एवढी. असं ते मारवरूनच. तर आता हा बघा चिडायला लागला. आता खाली जाणार, खाली जाऊन उडी टाकायचं म्हणणार. हे बघा खोलच आहे ते. यो बघ यो. फायनली आता पोहून झालं आपलं. सगळे निघाले विहिरीतनं बाहेर.
मजा आली आज पोहायला. बऱ्याच दिवसातनं पोहायला भेटलं. जवळ 1.5 वर्षातनं पोहले आज. 1.5 वर्षातनं पोहायला भेटलं. आता भूक लागली का? भरपूर भूक लागली. पोहून पोहून दमलो. सगळ्यात भारी व्यायाम. आता घराकडे ए माझं टावेल घेऊन ये. आता घरी जायचं. भाऊ मग काय कसं वाटलं पोहून तुला? नंबर आठवड्यात तरी असा पाण्याचा आस्वाद घेतलाच पाहिजे गावाकडच्या पोरांनी कधी पण. गावाकडची पोरं घेतात रे, शहरातल्या पोरांनी घेतला पाहिजे असं बोलायचं का तुला? हां तसं असेल तर सांग. तर की नाही घेतलं. चलो चलो चलो. मस्त पोहून झालं. इकडे आता सगळी निघवलं आता. मस्त अरे होळी झाली ना आता काय कलर लावतो. मस्त भूक लागली बघा ना भाऊ. आजूबाजूचा परिसर बघा काय मस्त परिसर आहे. पावसात खूप इथं या साईडला पूर्ण पाणी असतं ओढ्याचं. भरपूर पॅक असतो ओढा. सगळी शेत आहेत रान आहेत. हा भावाचा मुलगा आहे माझ्या आणि तो बहिणीचा मुलगा. सगळे भाचे भावाची मुलं असं करून मस्त पोहायला येतो आम्ही. मजा येते गावाला. काय मार्यन काय काय फिलिंग? खूप मस्त वाटतं. किती दिवसात ना तू काय तुमच्या इकडे पाणी भरपूर त्यामुळे तू पोहत असेल. तिकडे असते तर रोज पोहायला जातो. आता मी कमीत कमी 1.5-2 वर्षातनं पोहलोय. पाणीच नाही ना. आता ही विहीर आहे पोहण्यासारखी एकदम स्वच्छ पाणी. मस्त पोहायला मजा आली. आता घरी जायचं. तरी इकडनं आता 1 किलोमीटर आहे. फोटोशूट चालू आहे त्यांचं. काय करतात? पोहायला दाखवायचं का? जेवण केले पाहिजे. इंस्टाला स्टोरी पडलीच पाहिजे. इंस्टाला स्टोरी पडली पाहिजे का? अर्धी जण निघून गेले कारण कोणाला बाहेर जायचं होतं. आम्ही थोडा उशीर पोहलो. 1-1.5-2 तास पोहलो आणि आता निघतोय घरी जायला. आता जेवायचंय. भूक लागली भरपूर. या साईडला एक विहीर आहे इथे. त्या साईडला तिथे आम्ही मासे पकडायला येतो. भरपूर विहीर मासे आहेत तिथे असतात. भाऊला पोहता येत नव्हतं. बुडवणार होतो तुला मी म्हणून वाचलं. पोहायला शिक ना. कॅन्डल लावते पण त्याची ह्याच्या भरोसा नाही पोहायची. पोहता आलं पाहिजे. पोहायला आलंच पाहिजे. गाड्या आमच्या इथं उभ्या आहेत आता. चला एका गाडीवर 3-3 डिवाइड होणार आता. घरी गोईंग टू घर. भूक लागली भरपूर. चला करा चालू करा. पूर्ण जंगल एरिया. पूर्ण जंगल. चलो गोइंग टू घर. घरी निघालो आता. मजा आली आज. उलट्या उड्या मारल्या. मजा आली कानात पाणी गेले भरपूर. माझी हिंमत झाली नाही वरनं उडी मारायची. उद्या जेव्हा पोहायला ना तेव्हा कन्फर्म उडी मारणार आहे. चॅलेंज लावले आज. कारण की तिची हाईट एवढी मोठी आहे की उडी मारू शकत नाही. निखिलने मारली तरी 3 उड्या मारल्या निखिलने. पण माझी काही हिंमत झाली नाही. आता रिक्षा इकडनं भरपूर कसा आहे बघा येत्या. त्यात कुत्रे आडवे येतात आम्हाला. पडायची भीती. निघालो. कुत्रे बघा कसे पळतात गाडीच्या पुढे. रेसिंगचे कुत्रे आहेत ते. गाडीलाच आडवे येतात. तर गाडीच्या खाली यायचे. गाडीचे आडवे येतात. त्यांना वाटतं काहीतरी खायलाच आहे. त्याला वाटतं काहीतरी खायला येतं त्यामुळे ते मागे मागे येतात. आडवे येतात गाडीला. आजूबाजूचा परिसर काय भारी. 1 नंबर व्ह्यू येतो इकडे. काय भारी मजा येते गावाला असल्यावर. खूप मजा. घर बघा.
पोहून आलो. कपडे ओलेच आहेत, कपडे ओलेच घातले असेच. भूक लागली आई. भरपूर पोहलो, कंटाळा आला. ए भूक लागले, भात दे. नाही भात आणि रसा दे. या मंडळी जेवायला, फायनली जेवायला बसलोय. आणि की आता भरपूर भूक लागलेली, खूप लांबून पाहून आल्यामुळे भूक लागली. आता जेवतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत राम राम. काळजी घ्या स्वतःची, स्वस्त राहा.